नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत एक अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत चमचमीत रेसिपी शेअर करत आहे. ते म्हणजे वांग्याचे भरीत. पहा, बघता क्षणी खावेसे असे वाटणारे वांग्याचे भरीत बनवायला अगदी साधे सोपेच आहे, पण चवीला मात्र अप्रतिम लागते. भाकरीसोबत हे वांग्याचे भरीत खायला खूपच छान लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे पहा अशा प्रकारची 4 हिरव्या वाणाची वांगी घेतलेली आहेत. तुमच्याकडे जी वांगी उपलब्ध असतील ती वांगी तुम्ही घेऊ शकता, परंतु वांगी थोडी निबर आणि मोठी असायला हवीत. पहा अशा प्रकारे इथे मी हे वांगी स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहेत. आता एका चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला या वांग्याला अशा प्रकारे चिरा करून घ्यायचे आहेत, म्हणजे वांगी भाजताना देखील आतपर्यंत छान अशी मऊ होतील आणि यामध्ये काही कीड किंवा अळी वगैरे असेल तर ते देखील आपल्याला दिसेल. नंतर या वांग्याला अशा प्रकारे चाकूने सर्व बाजूने व्यवस्थित टोचून घ्यावे, म्हणजे वांगी आतपर्यंत छान अशी भाजली जातात आणि मऊ देखील होतात. अशाच प्रकारे बाकीची सर्व वांगी देखील चाकूने अशा प्रकारे चिरून आणि टोचवून घ्यावीत, म्हणजे ती आतपर्यंत छान अशी भाजली जातात. पहा, आता इथे मी 4ही वांगी छान अशी चिरून आणि त्याला छान अशी टोचवून घेतलेली आहे. नंतर या वांग्याला थोडेसे अशा प्रकारे तेल लावून घ्यावे, म्हणजे वांगी छान भाजली जातात आणि नंतर याचे साल देखील काढणे सोयीस्कर होते. सर्व वांग्याला चमच्याने अगदी थेंबर तेल सोडून बोटाने अशा प्रकारे मी व्यवस्थित तेल लावून घेतले आहे. आता ही तेल लावलेली वांगी लगेचच भाजून घेऊया. गॅस मोठा करून त्यावर अशा प्रकारे हे वांगी ठेवून द्यावी आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ही वांगी बर्नरवरच चांगली भाजून घ्यायची आहेत. साधारण 4 ते 5 मिनिटे एक वांगे भाजण्यासाठी लागेल. तर इथे मी दोन्ही गॅसवर हे 4ही वांगी भाजून घेत आहे. वांगी भाजण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या जाळीचा देखील वापर करू शकता. गॅसवर जाळी ठेवून ही वांगी अशा प्रकारे त्यावर ठेवून भाजून घेऊ शकता. इथे मी ही वांगी डिरेक्टली गॅसवरच भाजून घेत आहे. पहा अशा प्रकारे मध्यम ते मोठ्या आचेवर सर्व बाजूंनी देठाला धरून व्यवस्थित सर्व बाजूंनी फिरवून अशा प्रकारे ही वांगी छान अशी मऊ होईपर्यंत भाजून घ्यावी. पहा अशा प्रकारे ह्या वांग्याचा चांगला काळसर कलर आला की गॅस बंद करावा. देठ देखील थोडेसे वांग्यापासून सुटू लागते. अशाच प्रकारे इथे मी ही 4ही वांगी भाजून घेतलेली आहेत. आता साधारण 15 ते 20 मिनिटे ही वांगी हलकेसे थंड होऊ द्यावी, नंतर याची साल काढून घ्यावी. पहा अशा प्रकारे इथे मी या वांग्याची साल काढून घेत आहे. तेल लावल्यामुळे वांग्याची साल देखील अगदी पटकन निघते. शिवाय वांगी सर्व बाजूंनी छान असे भाजले देखील जातात आणि अशा प्रकारे देठाच्या बाजूने हलकेच प्रेस केले असता वांगे देठापासून वेगळे होते. इथे 4ही वांग्याची साल काढून झालेली आहे. आता ही 4ही वांगी आतून चांगली आहेत की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे चाकूने चिरून घ्यावीत, म्हणजे यामध्ये कीड किंवा अळी आहे की नाही हे आपल्याला दिसेल. तर इथे मी 4ही वांगी चाकूने अशा प्रकारे चिरून पाहिली असता यामध्ये कीड किंवा अळी अजिबात निघालेली नाही. तर आपली 4ही वांगी चाकूने अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यावीत. शक्य होईल तितक्या आकारात आपल्याला बारीक ही चिरून किंवा कट करून घ्यायची आहे. आता इथे ही वांगी आपली चांगली चिरून झालेली आहेत. आता एका झाऱ्याच्या साहाय्याने ही भाजून घेतलेली वांगी अशा प्रकारे स्मॅश करून घ्यावी, म्हणजे ते अगदी मऊसर होतील. पहा अगदी सहजपणे अशा प्रकारे दाबली असता ही वांगी छान अशी स्मॅश होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत लोण्याप्रमाणे हे वांगी छान असे स्मॅश झालेले आहेत. पहा आता हे मऊ केलेले वांगी बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर एक कढई ठेवावी आणि यामध्ये 2 चमचे तेल ओतावे. तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा, 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत, एक मोठ्या आकाराचा कांदा आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालाव्यात आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. आता लगेचच यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट घालावी. तर इथे मी लसूण हा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे. खूप बारीक अशी पेस्ट घालायची नाही. तर लसूण घातल्यानंतर पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवून हा कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यावे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी, म्हणजे छान असा स्वाद देखील भरिताला येतो. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा कलत्याने 1 ते 2 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. पहा अशा प्रकारे हा कांदा छान असा तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यावे.
नंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा ते पाऊण चमचा काळा मसाला घालावा आणि कलत्याने व्यवस्थित परतून घ्यावे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये 1 मिनिटभर चांगले परतून घ्यावेत. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. 1 मिनिट हे चांगले परतले की फोडणीमध्ये या सर्व मसाल्याचा छान असा स्वाद उतरतो आणि भरीत अगदी झणझणीत, चमचमीत आणि टेस्टी होते. आता यामध्ये आपल्याला अगोदरच आपण भाजून स्मॅश केलेली वांगी घालावीत आणि फोडणीमध्ये कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यावीत. पहा, अशा प्रकारे फोडणीमध्ये हे वांगी छान अशी मिक्स करून घेतलेली आहेत. सोबतच यामध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट देखील घातलेले होते, परंतु तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर चांगले वाफवून घ्यावे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे झणझणीत, चमचमीत असे हे आपले वांग्याचे भरीत तयार झालेले आहे. तयार झालेले हे वांग्याचे भरीत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. सोबत दही किंवा ताक असेल तर उत्तमच.